Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. आज तुम्हाला अशा एका पक्षाची गोष्ट सांगणार आहे जो इतिहासातला सर्वात नशीबवान पक्ष आहे. कारण कुठलीही निवडणूक न लढता, कुठलाही बडा चेहरा सोबत नसताना आणि लोकसभेची एकही निवडणूक न लढवलेला हा पक्ष सत्तेतल्या म्हणजे भाजपचा दुसरा मोठा पार्टनर बनलाय. त्यामुळे या पक्षाचं केंद्रातलं महत्त्व प्रचंड वाढलंय. अचानक या पक्षाच्या पदरात 1-2 नाही 20 खासदार पडलेत. एक खासदार निवडून आणताना खरं तर पक्षाच्या आणि पक्षाच्या प्रमुखाच्या नाकेनऊ येतं. तिथं देनेवाला जब भी देता देता छप्पर फाडके अशी काहीशी अवस्था या पक्षाची झाली आहे. पक्षाचं नाव आहे नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया. पक्षाचे अध्यक्ष आहेत उतिया कुंडू आणि खजिनदार आहेत त्यांच्या पत्नी शिवली कुंडू. NCPI इलेक्शन कमिशनकडे 20 जानेवारी 2023ला रजिस्टर करण्यात आली. म्हणजे लोकसभेच्या आधी 1 वर्षभर आणि त्रिपुरा इलेक्शनच्या तोंडावर. इलेक्शन कमिशनकडे या पक्षाची अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी म्हणून नोंद आहे. इलेक्शन कमिशनकडे जे रेकॉर्ड उपलब्ध आहे त्यानुसार पक्षाला आतापर्यंत केवळ 1,13,000 रुपयांचं डोनेशन मिळालं आहे. पक्षप्रमुख उतिया कुंडू यांच्या पत्नी शिवली या अजून 2 संघटनेच्या पदाधिकारी आहेत. बिस्व बाजार प्रायव्हेट लिमिटेडच्या त्या संचालक आहेत. शिवाय पश्चिम बंगाल असंघटित महिला कर्मचाऱ्यांच्या संघटनेवरती त्या पदाधिकारी आहेत. या 2 संघटनांचा रजिस्टर्ड पत्ता जो आहे तो हावड्याचा बानीपूर एरिया आहे. या पक्षानं पहिली निवडणूक लढवली ती त्रिपुरात, पण म्हणावं तसं यश काही हाती आलं नाही. शोषित, वंचित आणि व्यवस्थेकडून नाकारलेल्या ट्रायबल अर्थात आदिवासी समुदायाच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी म्हणून त्यांनी त्रिपुराच्या निवडणुकीत नशीब आजमावलं. एकूण 7 मतदारसंघात उमेदवार उभे केले. त्यातल्या 4 जणांचे अर्ज बाद झाले. मग पक्षाच्या चिन्हावर म्हणून केवळ 2 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे होते, चावमनू आणि कैलाश शहर. त्यातल्या चावमनू मतदारसंघात या पक्षाला केवळ 536 मतं मिळाली आणि कैलाश शहरमध्ये 286. म्हणजे त्रिपुरा विधानसभेत पक्षाला एकूण मिळालेली मतं 822 आहेत, हजाराच्याही आत. तिसरा उमेदवार अंबासारमधून लढला पण अपक्ष म्हणून. त्याला मतं मिळाली 376. असो, निवडणुकीनंतर नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया गायब झाली. ना कुठला राजकीय प्रेझेन्स, ना आंदोलन, ना मीटिंग, ना भेटीगाठी. खरं तर उतिया कुंडू यांना पहिल्यांदा पश्चिम बंगालच्या पंचायत इलेक्शन लढवण्यात इंटरेस्ट होता, पण ते काही शक्य झालं नाही. पक्षातल्या लोकांमधील आपसातील भांडणं आणि पैशांचे वाद यामुळे पक्ष असून नसल्यासारखा झाला. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पक्षातल्या लोकांनी 2026ची बंगाल निवडणूक लढवावी म्हणून आग्रह धरला, पण पक्षाकडे पुरेशी ताकद नसल्यानं आणि रिसोर्सेस नसल्यानं तेही शक्य झालं नाही. पण गंमत बघा, जो पक्ष बंगालमध्ये कधीच लढला नाही त्या पक्षाला बंगालमधून 20 खासदार मिळाले. आता हे कसं झालं, कुणामुळं झालं, यामागे कुठली शक्ती आहे, कोण आहे, हे सगळं कोण घडवून आणतंय आणि कशामुळं तृणमूलचे एवढे खासदार एकाच वेळी सोडून जातात? ज्यांना कालपर्यंत ममतांमध्ये राजकीय गुरु दिसायचा, कालपर्यंत ममता त्यांचा शेवटचा शब्द होत्या, कालपर्यंत पक्षातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल म्हणजे अभिषेक बॅनर्जी किंवा इतर कुणाबद्दल कुणालाही कुठलाही आक्षेप नव्हता, त्यांना आता ममतांच्या चुका, ममतांच्या काळातला भ्रष्टाचार, ममतांच्या काळातील अनागोंदी सगळं काही दिसू लागलंय. बघा, घर फिरले की घराचे वासेही फिरतात ही म्हण आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. आता हे नाकानं कांदे सोलणारे काकोली घोषपासून ते सयोनी घोषपर्यंत सगळे अचानक ममतांविरोधात का गेले, याचीच ही गोष्ट आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, काकोली घोष वय वर्ष 66, 4 वेळेस ममतांनी दिलेल्या AB फॉर्मवर या खासदार म्हणून निवडून आल्या. पण विधानसभा निवडणूक झाल्यावर सगळ्यात पहिला बंडाचा झेंडा काकोली घोष यांनी हातात घेतला. नारद न्यूजचे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट मॅथ्यू सॅम्युअल यांनी 2016च्या बंगाल इलेक्शनच्या आधी एक स्टिंग केलं होतं, ज्यात एका बनावट कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी त्यांनी TMCच्या नेत्यांना लाच देऊ केली, ज्यात काकोली घोष 5 लाख रुपये घेताना थेट कॅमेऱ्यावर रंगेहात पकडल्या गेल्याचा आरोप आहे. दुसरं नाव सुदीप बंदोपाध्याय, 77 वर्षांचे आहेत, 50 वर्षांपासून ममतांचे सहकारी आहेत. 6 वेळा ममतांनी दिलेल्या तिकिटावर ते लोकसभेवर निवडून गेले. 2017ला त्यांना रोज व्हॅली चिटफंड घोटाळ्यात CBIनं अटक केली. 17,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होता.
काही महिने ते जेलमध्ये राहिले आणि नंतर केवळ प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. पुढचा चेहरा बघा, शताब्दी रॉय, वय वर्ष 56, 4 वेळा ममतांच्या पक्षाकडून त्या लोकसभेवर निवडून गेल्या. शारदा चिटफंड घोटाळ्यात त्यांच्यावरती आरोप आहेत. शारदा चिटफंडचे मालक सुदीप्त सेन यांनी केंद्रीय यंत्रणांना दिलेल्या कबुलीत शताब्दी रॉयना महिन्याला 2 लाख रुपये दिले जात होते असं म्हटलंय. ईडी आणि सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी केली. त्यात शताब्दी यांनी अभिनेत्री म्हणून आपण केवळ कंपनीचा प्रचार करण्यासाठी पैसे घेतल्याचा दावा केला. अर्थात यातले 30 लाख रुपये त्यांनी ईडीकडे परतही केले. आता क्रिकेटर युसुफ पठाण, वय वर्ष 44 आणि ममतांनी बहरामपूरमधून दिलेल्या तिकिटावर ते निवडून आले. वडोदऱ्यात युसुफ पठाणनं घराच्या शेजारी असलेल्या सरकारी जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे. वडोदरा पालिकेनं एक ठराव करून युसुफ पठाणला घराशेजारच्या 978 वर्गमीटरचा भूखंड जो होता तो देऊ केला, एका ठरावावर पालिकेनं केलेल्या. राज्य सरकारनं मात्र हा ठराव रद्द केला, प्रस्ताव रद्द केला, कारण लिलाव केल्याशिवाय सरकारची अशी कुठलीही जमीन देता येत नाही, हा नियम आहे. हे प्रकरण आता कोर्टात आहे. कोर्टानं सणसणीत चपराक लावत युसुफ पठाणची संभावना अतिक्रमणकारी म्हणून केली आहे. तसंच खासदार आणि क्रिकेटर आहे म्हणजे कायदा तोडण्याची परमिशन मिळाली आहे असं समजू नका, असंही ठणकावलं आहे. आता अशी 20 प्रकरणं जर मी सांगत राहिलो तर 1-2 तास लागतील. पण एका नावामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं गेलं. ते नाव होतं सयोनी घोष. बंगालच्या इलेक्शनमध्ये त्यांच्या प्रचार सभेला सर्वाधिक मागणी होती. भविष्यात कधी ममतांना सोडण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत त्यांनी राघव चड्डांची खिल्ली उडवली होती. मी काही चड्डा नाही, याची चड्डी होईल, ही त्यांची टिप्पणी गाजली. पण एका निकालानं या 20 खासदारांसोबत सयोनी घोष यांचेही चड्डा चड्डी जे काही त्यांनी म्हटलं होतं ते सगळं झालेलं आपल्याला बघायला मिळालं. सगळ्यात जास्त बॅकलॅश सयोनी घोष यांना सहन करावा लागला. सयोनी घोष या पूर्वाश्रमीच्या सिने कलाकार, वय वर्ष 33, जाधवपूरमधून खासदार आहेत. पहिल्यांदाच तिकीट मिळालं, निवडून आल्या. ममतांनी एबी फॉर्म दिला होता. 2021मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस जॉईन केली. आसनसोलची विधानसभा सीट त्यांनी लढली पण पराभव झाला. ममतांनी त्यांना युथ तृणमूलचं अध्यक्षपद दिलं आणि 2024ला जाधवपूरचं तिकीटही. तर याच सयोनी घोष यांच्यावरती शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी तृणमूल म्हणजे जे मुख्य आरोपी आहेत ज्यांना तृणमूलमधून बाहेरचा रस्ता दाखवला ते कुंतल घोष यांच्या अकाउंटमधून सयोनी घोष यांनाही पैसे गेल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की घोटाळ्याचे पैसे सयोनी घोष यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेत. 2023मध्ये ईडीनं सयोनी घोष यांना समन्स पाठवलं. तासनतास चौकशीत गेले आणि त्यानंतर सयोनी घोष यांच्यापासून ईडी आणि बाकीचे लोक थोडे दूर होते. आता तुम्ही म्हणाल की जितके लोक तितक्या कहाण्या, मग या सगळ्यांनी आधीच पक्ष का सोडला नाही? तर आतापर्यंत राज्यात तृणमूलचं सरकार होतं, त्यामुळं एक सुरक्षा कवच तर होतच होतं. आता राज्य आणि केंद्र दोन्हीकडून तृणमूलचा बाजार उठला आहे. हा त्याचा परिणाम आहे का? हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल की या नेत्यांची प्रकरणं सांगून तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे? तर काहीच नाही. तुम्ही फक्त महाराष्ट्रातली अशीच प्रकरणं आठवा ज्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या होत्या आणि नंतर ते लोक कुठे जाऊन पोहोचले. अजित पवार, अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, नारायण राणे, अर्थात ज्यांच्यावरील आरोपांचा पाडा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वाचून दाखवला होता. असो, आता मुद्दा असा आहे की साध्य काय करायचं आहे हे सगळं करून? तर केंद्र सरकारला डिलिमिटेशन विधेयक पारित करायचं आहे, ज्यामुळं उत्तरेतील जागा मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि सत्तेतलं उत्तरेचं वर्चस्व जे आहे तेही अबाधित राहणार आहे. 2/3 खासदार नसल्यानं ते अजूनही रखडून पडलं आहे. NDAकडं लोकसभेमध्ये 313 खासदारांचं बळ आहे. 240 भाजपचे आणि मित्रपक्षांचे 73. 2/3 बहुमतासाठी लोकसभेत 363 खासदार लागतात. आता तृणमूलच्या 20 जणांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाला पाठिंबा दिला आहे. तरी अजून 50 खासदार हवे आहेत. राज्यसभेत एकूण जागा आहेत 245. NDAचं बळ आहे 148. आता TMCच्या काही राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिला आहे. तिथं पोटनिवडणूक होईल आणि 163 हा जो राज्यसभेतला जादुई आकडा आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी थोडी मदत होईल. त्यामुळे लोकसभेत 363 आकडा पार करण्यासाठी पुढचा अजेंडा महाराष्ट्रातून येऊ शकतो.
आणि त्यामुळंच ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू आहे का हा प्रश्न आहे. पण लोकशाहीत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस असे पक्ष तोडले जात आहेत किंवा तुटत आहेत हे पाहिलं तर देश एक निशाण पद्धतीकडे चाललाय का हा प्रश्न उपस्थित होतो. बाकी साधनशुचितेच्या गप्पा आणि भ्रष्टाचार याबद्दल तृणमूलच्या 20 खासदारांनी आणि भाजपच्या नेत्यांनी न बोललेलं बरं. कारण साधनसुचितेपासून ते 8.5 प्रकाश वर्ष दूर आहेत. हे सगळं बघितल्यानंतर गौरी देशपांडेंच्या पुस्तकातला एक उतारा आठवतो. रात्र कधीतरी सरतेच, अंधार सदाचाच नसतो. डोळ्यात एक किरण जपून ठेवला असेल तर पावलं प्रकाशाच्याच दिशेनं वळतात. मारिओ म्हणायचा, चांगल्यावरचा विश्वास उडाला ना की जगाचा नाश होणार असं समजावं. आपण जे शोधतो ते आज ना उद्या आपल्याला मिळतंच, म्हणून चांगलं शोधत राहावं. राजकारण असो की समाजकारण किंवा वैयक्तिक आयुष्य, प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चांगल्याच्या शोधात राहिलं पाहिजे. अशा प्रकारची वादळं येत राहतात. राजकारणासाठी हे नवं नाही आहे. अर्थात तुमची काही मतं असतील, काही कमेंट्स असतील तर त्यात निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.